दुसरं एक फिरतंय ते म्हणतं माझ्याकडे लय पैसे आहेत, मी निवडणूक लढणार आहे. त्याने इकडे गाडी घेतली, गाडी मर्सिडीजची गाडी घेतली, ती CLS 450 एक गाडी घेतलेली आहे. ती माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आहे. ती माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आहे. एक गाडी घेतली, आता 14 गाड्या आहेत माझ्याकडे. एक गाडी घेतली आणि ती फिरतंय आणि सगळ्यांना सांगते, जाते गाडीचा नारळ पडते. तर आता नाईलाज असतो मला त्यांच्यावर बोलायची वेळ त्यांनी आणलीच आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की 7 वर्षापूर्वी तुम्ही ज्या मर्सिडीज मधनं फिरत होता ती मर्सिडीज तुमच्या नावावर नव्हती. ती मर्सिडीज पोरे नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याच्या नावावर होती. त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही. तर तू जेव्हा 3 वर्षाचा होता ना, जेव्हा तुला चड्डी घालता येत नव्हती, तेव्हा माझ्या घरात 4 व्हीलर होती. तुझ्या घरात जेव्हा मोटरसायकल सुद्धा नव्हती ना, तेव्हापासून मी 4 व्हीलर पासून मध्ये फिरतोय. माझ्यात करू नको. आणि तुला जो माज आहे ना की मान तालुक्यातनं 23,000 मतं जास्त पडलीत, ती पैशावर पडलेली मतं, त्या कर्तृत्वाचा भाग नाही. आणि जर तू पैसे वाटले नाही तर तू स्वतः ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही. गेले 3 टर्म तुझं इलेक्शन मान तालुका बघतोय आणि मान तालुक्यामध्ये तू निव्वळ पैशावर निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि तुझ्या ह्या सगळ्या कर्तृत्वामुळं अख्खं पश्चिम महाराष्ट्रातलं भाजप बदनाम झाले, RSS बदनाम झाले. RSSच्या बॅड बुक मध्ये असलेला हा नेता आहे. आणि ह्यानं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपला अक्षरशः बदनाम केले. त्याच्यामुळे 2 खासदार, माढा आणि सोलापूर हे 2 खासदार ह्याच्यामुळे पडले. त्यामुळे भाजपला सुद्धा ह्यानं वेटीस धरले. देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं, त्यांच्यावर फोटो काढून इथं अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या, असले प्रकार हे करते. सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ह्यानं वेटीस धरून इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करायचं हा काम करतो. आणि ह्यानं माझ्यावर असल्या भाषेत बोलण्या इतपत त्याची पात्रता नाही. 3 वेळा आमदार निवडून आला म्हणजे काय मोठा तीर मारला नाही. पैसे वाटून हा निवडून आलेला आमदार आहे. तो काय स्वकर्तृत्वावर आणि त्याच्यावर लय प्रेम आहे लोकांचं म्हणून आलेलं नाही. दुसरी गोष्ट, तो भाषणात असं बोलला की माझ्या कार्यकर्त्यांना 50 मतं जरी कमी पडली तरी माझ्याकडे यायची लाज वाटते. अरे असं असतं कारण तू कार्यकर्त्यांना शिव्या देतो. स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणारा हा नेता आहे. आणि हे कार्यकर्ते सुद्धा हे सोडणार नाहीत. त्याला येणाऱ्या 2-3 महिन्यात ह्याला ह्याची लायकी त्याचेच कार्यकर्ते दाखवून देतील. कारण तो स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिवीगाळीची भाषा वापरतो. त्यामुळं येणाऱ्या काळात मान तालुक्याची जनता म्हणजे जवळपास या इलेक्शनमध्ये 85,000 लोकांनी याच्या पैशाला भीक घातली नाही. इथंच खऱ्या अर्थानं मान तालुक्याची जनता किती स्वाभिमानी आहे हे दिसतं. आणि येणाऱ्या 3 महिन्यात मान तालुक्याची जनता ह्याला ह्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्याचा जो माज आलेला आहे ह्याला, तो माज हे मान तालुक्याची स्वाभिमानी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता त्यानं फक्त गाडीचा विषय काढला म्हणून थोडक्यात मी पत्रकार परिषद इथंच संपवतो. त्याची सगळी पिल्लावर अंडी पिल्ली त्याच्या जन्मापासूनची आतापर्यंत सगळी माझ्याकडे आहे. योग्य वेळी त्याला एक्सपोज करायचं काम मी माझ्या पद्धतीनं करीन. आजपर्यंत त्याच्यावर मी एकाही शब्दाने टीका केली नव्हती. माझ्या पद्धतीनं मी राजकारण करत होतो. आता त्याला माझ्याशी थेट लढावं लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत तो खूप बोललाय की वरकुटचे 2 गडी असे फिरतात आणि तसे फिरतात. उमेदवार कुणी असू द्या, वरकुटमध्ये या अगोदर तो 3 वर्षाचा असल्यापासून 15 वर्ष आमदारकी वरकुटकरांनी भोगलेली आहे. त्याच्यात 2 वेळा सभापती पद होतं. महाराष्ट्र राज्याच्या वॉटर सप्लाय बोर्डच्या अध्यक्ष म्हणून माझ्या वडिलांनी काम केले. अनेक पाणी पुरवठा योजना त्या काळापासून त्यांनी मंजूर करून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यानं मला राजकारण शिकवण्याची गरज नाही.